नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ईडीने धुमाकूळ माजवलेला आहे. उठसूट प्रत्येकाची ईडी मार्फत चौकशी होते आहे हे आपल्याला नेहमीच वाचायला, ऐकायला आणि बघायला मिळत आहे. या ईडी मार्फत होत असलेल्या चौकशी या नव्याने सुरू झालेल्या आहेत की जुनेच विषय आहेत, हा प्रश्न देखील आपल्यासमोर निर्माण होतो. भारतीय जनता पक्ष केंद्रातल्या सत्तेचा वापर करून ईडीच्या माध्यमातून राज्यातल्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना अडचणीत आणतो आहे असा आरोप देखील होतो आहे. पण एक वस्तुस्थिती अशी आहे की या सगळ्या चौकशी ज्या ईडी मार्फत होत आहेत या जुन्या प्रकरणांच्या आहेत. म्हणजे हळूहळू हे प्रकरण ईडीच्या रडारवर आलेलं आहे आणि आता ऐनवेळी ईडीने चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. समन्स दिलेत, काही जणांच्या मालमत्ता जप्त केल्यात. यात मालमत्ता जप्ती हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे ईडीने आता प्रकर्षाने मालमत्ता जप्तीकडे धोरण स्वीकारलेलं आहे. लक्षात घेतलं पाहिजे, ईडी म्हणजे CBI नव्हे, ईडी म्हणजे गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणा नव्हे, ईडी म्हणजे आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणा आहे. या सगळ्यामध्ये जिथे जिथे नुकसान झालं आहे किंवा जिथे बँकांना फसवल्या गेलं आहे किंवा सार्वजनिक निधीचा अपहार झालेला आहे अशा ठिकाणी ईडी कार्यवाही करते, तिथली मालमत्ता जप्त करते आणि ती मालमत्ता संबंधित विभागाच्या हवाली करत असते. म्हणजे मागे चोक्सी, मल्ल्या, नीरव मोदी यांच्या मालमत्ता जप्त करून त्या मालमत्ता बँकांच्याकडे ईडीने ट्रान्सफर केलेल्या होत्या. त्यामुळं आर्थिक गुन्ह्यात संस्थांचं झालेलं नुकसान भरून काढणे ही देखील मालमत्ता जप्तीमागची भूमिका असते. चला, आता आपण ईडीने एक नवी कारवाई केलेली आहे, ती कोणती आहे ती बघितलं पाहिजे. ईडीने काही लोकांच्या मालमत्ता नुकत्याच जप्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव मोठं येतं ते संजय खान, आणखी एक चित्रपटातला अभिनेता डिनो मोरिया, दुसरं एक आहे अकील नावाचा व्यक्ती, इरफान अहमद सिद्दीकी नावाचा एक महत्त्वाचा व्यक्ती जो काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावाई आहेत. या सगळ्यांची मिळून साधारणतः 9 कोटीच्या आसपास, 9 कोटीपेक्षा काही कमी मालमत्ता जप्त केलेली आहे. यात संजय खानची 3 कोटीची, डिनो मोरियाची 1,40,00,000ची, अकील अबुलची 1,98,00,000ची, तर इरफान अहमद सिद्दीकीची म्हणजे अहमद पटेल यांच्या जावयाची 2.41 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे. आता ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे ती 14,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये जप्त केलेली आहे. म्हणजे आपल्याला बातमी बघितल्याबरोबर असं वाटतं की 8-9 कोटीची मालमत्ता जप्त करून ईडीना बहुतेक अहमद पटेलांच्या जावयावर आणि मुलावर आपला फास आवळायचा आहे का, पण तसं नाही आहे. जवळपास 14,000 कोटींचा हा घोटाळा आहे. आंध्रा बँकेला आणि काही इतर बँकांना, आंध्रा बँक त्यातली लीड बँक आहे, यांना फसवून झालेला हा व्यवहार आहे. हा व्यवहारामध्ये आधीच यातील मोठी मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे. ते प्रकरण 19 मधलं आहे. 2 वर्षानंतर पुढची कारवाई झालेली आहे डिटेल्स मिळाल्यावरती. जरा फ्लॅशबॅकमध्ये आपण जाऊया आणि समजून घेऊया की हे सगळं प्रकरण काय आहे. स्टर्लिंग बायोटेक नावाची एक कंपनी आहे गुजरातमध्ये, ज्या कंपनीचा मोठा व्यवहार होता. ही स्टर्लिंग बायोटेक कोणाकोणाच्या नावाची आहे तर नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतन संदेसराची बायको दीप्ती संदेसरा, हितेश पाटील या व्यक्तींच्या नावाची ही कंपनी आहे. म्हणजे हे सगळे व्यक्ती, हे संदेसरा आणि पाटील हे या कंपनीचे मालक आहेत. यांनी काय केलं तर 14,500 कोटी रुपयांचा घोटाळा केला. तो कसा तर या स्टर्लिंग बायोटेकला कर्जाची आवश्यकता आहे असं सांगून आंध्रा बँकेला लीड बँक करून वेगवेगळ्या बँकांच्या नावानं बँकेकडून कर्ज घेतल्या गेली आणि या कर्जाची परतफेड न करता ही कर्ज ढापल्या गेली, परस्पर वळती केली गेली. काही विदेशात पैसे वळती केले तर काही लोकांच्या खात्यावरती हे पैसे वळती झालेले आहेत. जवळपास या सगळ्या व्यक्तींच्या मिळून 249 कंपन्या भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत, तर विदेशामध्ये 96 कंपन्या रजिस्टर्ड आहेत. म्हणजे भारतात 250 आणि विदेशात 96 अशा खोट्या कंपन्या रजिस्टर्ड केल्या आणि हा सगळा पैसा या बँकांच्या माध्यमातून वळवलेला आहे. आता ही जी संदेसरा फॅमिली आहे, जो नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आहे, या संदेसरा फॅमिलीचे अहमद पटेलांच्या परिवाराशी जवळचे संबंध होते. इतके जवळचे की अहमद पटेलांचा जो जावाई आहे
त्याचं नाव इरफान अहमद सिद्दीकी आणि अहमद पटेलांचा मुलगा आहे. त्या दोघांना यांच्या बोलण्यामध्ये एक टोपण नाव, कोड नाव होतं. जावयाला I1 तर मुलाला I2 या नावानं ओळखलं जात होतं. अहमद पटेलांच्या दिल्लीतील निवासस्थानांचा हेडक्वार्टर असा उल्लेख होत होता. एवढंच नाही तर संदेसरा याच्या मालकीचं घर अहमद पटेलांच्या जावयाच्या वापरामध्ये होतं, नावावर नव्हे वापरामध्ये होतं. आता ही जी वेगवेगळ्या कंपन्यांकडून पैसे ट्रान्सफर झालेले आहेत, हे पैसे या लोकांच्या म्हणजे ज्यांच्या मालमत्तावर आत्ता टाच आणलेली आहे या लोकांच्याकडं वळती झालेले होते. म्हणजे हा अपहार 14,500 कोटी रुपयांचा आहे. पण यातील काही रक्कम ही या दिनू मोरिया, संदेसरा, संजय खान, अकील आणि यांचा जावाई इरफान अहमद सिद्दीकी यांच्या खात्यावरती वळती झालेले होते. हीच रक्कम वसूल करण्यासाठी ईडीनं यांच्या मालमत्तांवरती टाच आणलेली आहे. आता प्रश्न येतो तो या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध काय याचा. म्हणजे खरं तर अहमद पटेल दिवंगत झालेले आहेत. त्यांच्या जावयाला मुलाला अटक केल्यानं काँग्रेसवरती फारसा फरक पडणार नाही आहे. मग याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती संबंध येतो कुठे. आता तुम्हाला थोडंसं अजून मागे घेऊन जातो, मागच्या विधानसभेच्या अधिवेशनात घेऊन जातो. त्या अधिवेशनामध्ये नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी एक भाषण केलं होतं. ते तुम्हाला आठवत असेल की त्या भाषणात त्यांनी काही लोकांचा उल्लेख ठळकपणे केला होता. ते विचारत होते की हा दिनू मोरिया कोण आहे, हा दिनू मोरिया प्रत्येक विषयात कसा असतो. नितेश राणेंनी आपल्या भाषणामध्ये इलेक्ट्रिक व्हिक्टोरियाचा उल्लेख केलेला होता. म्हणजे मुंबईमध्ये पूर्वी फिरण्यासाठी घोडागाडीच्या व्हिक्टोरिया होत्या, घोडागाडीतून फिरता यायचं. खास करून कुलाब्याच्या परिसरामध्ये, मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये त्या घोडागाड्या फिरत होत्या. आता या घोडागाड्यांच्या ऐवजी तिथे इलेक्ट्रिक त्या स्वरूपाच्या गाड्या आलेल्या आहेत. या इलेक्ट्रिक गाड्या कोणाच्या कंपनीतून मनपानं विकत घेतलेल्या आहेत, मनपाची बहुतांश कामे कोण करतो. आणि त्यांनी एक मोठा प्रश्न विचारला होता की जम्बो कोविड सेंटरमध्ये या निर्मितीमध्ये कोणाचा हात आहे. आता हा व्यक्ती आहे ते नितेश राणे सांगत होते, तो दिनू मोरिया. या दिनू मोरियाचे जो अभिनेता पण आहे आणि नेत्यांच्या जवळचा पण आहे. म्हणजे अभिनेता ह्या दोन्ही शब्दातले दोन्ही शब्द तो वापरतो, नेताही असतो आणि अभिनेताही असतो. हाच दिनू मोरिया मुंबईतल्या अनेक कामांच्यामध्ये हस्तक्षेप करत होता. याचे ठाकरेंच्या घराशी जवळचे संबंध आहेत असा थेट आरोप नितेश राणे यांनी केलेला होता. म्हणजे अगदी BKCच्या बाजूला वैभव चेंबर्समध्ये कोण बसतं असा प्रश्न विचारत तिथून काय काय व्यवहार होतात हा देखील प्रश्न विचारलेला होता. चर्चा अशी पण आहे, याची पूर्ण खातरजमा ॲनालायझरने केलेली नाही, ही चर्चा आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. चर्चा अशी पण आहे की मातोश्री 2 पार्ट 2चं जे बांधकाम चाललेलं आहे त्या बांधकामामध्ये संदेसरा परिवाराचा सहभाग आहे, मदत आहे अशी चर्चा पण आहे. यातल्या लिगल पॉईंटवरती आम्ही अजूनही खात्री सांगू शकत नाही आहोत, पण चर्चा अशी आहे की यात सहभाग आहे. आता याचीही चौकशी होईल का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. संदेसराच्या संबंधातील लोक म्हणजे आपल्याला बघितल्याबरोबर असं वाटतं की ही कारवाई अहमद पटेल यांच्या विरोधात झालेली आहे, काँग्रेसला धक्का देण्यासाठी होते आहे किंवा या कारवाईतून काँग्रेसला धक्का बसणार आहे. पण चित्र जरासं वेगळं आहे. संदेसरा, दिनू मोरिया यांचे संबंध आणखी कोणाशी तरी महाराष्ट्रातल्या पक्षाशी आहेत आणि ते शिवसेनेशी आहेत असं बोललं जात आहे. तसा आरोप देखील जाहीरपणे सभागृहाच्या पटलावर नितेश राणे करतायत. आणखीही बरेचसे विषय बोलले जात आहेत. पण ईडीने केलेली ही कारवाई आता महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील परिणाम करेल का. यात आत्तापर्यंत म्हणजे ईडीच्या कारवाईमध्ये अजित पवारांची कारवाई झालेली आहे, अनिल देशमुखांच्यावरती कारवाई झालेली आहे. नेहमीची ईडीची कारवाई ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याभोवती फिरत राहिलेली आणि चर्चा फिरत राहिलेल्या आपण बघितल्यात. आता इथे शिवसेनेशी संबंधित काही व्यक्तींवरती कारवाई येते. सकृतदर्शनी बघितल्यावरती काँग्रेसच्या नेत्यांची वाटते. म्हणजे दोन्ही पक्षांना इथे धक्का आहे आणि चिंता वाटावी अशी स्थिती आहे. खरंच दिनू मोरियावरची कारवाई जर महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांच्यावरती परिणाम करणार असेल तर ईडीची ही कारवाई महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मोठा धक्का देणारी असेल असं चित्र सध्या तरी दिसतंय. बघूया, ईडी कारवाई करतेच आहे
ईडीच्या कारवाईने अनेक राजकारणी अडचणीत येतच आहेत. यात आणखी ही कारवाई खूप महत्त्वाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ॲनालायझर न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबा, म्हणजे ॲनालायझरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर येत राहतील. नमस्कार.